पायोजी महिने राम रतन धन, असं धन आहे की ज्याला कोणी हात लावू शकत, चोर सुद्धा हात लावू शकत. त्यांचं जे धन त्या परमेश्वराचं मांगल्याचं प्रतीक आहे, ते पण धन आहे. त्यालाही कोणी हात लावी. मी त्या चौक्याहून याला चाललो होतो, अंजनवाला वाटानं पै कार्यक्रम होता. 5-6 म्हणजे पूर्वीच्या भाषेत 5-6 कोस 20-25 किलोमीटर मला जायचं होतं. चाललो पायी. चोरानं चोर हात लावित नाही याच्यावर विषय. मला अडवलं चोरानं वाटा. त्या डोंगराला प्रवास होता. अडवलं मला म्हणे उभा राहा. तर ते अधिकारी जे आपले त्या काळात, आपल्याला उभं राहावं लागलं. म्हणलं बरं उभं राहा म्हणे. उभं राहा, हात वर कर म्हणे. ते हात वर. खिशे तपासले. एका शेंगदाणे निघाले, एका खिशात आणि एका याच्यात गोळा कडा. इकडं तपासून पाहिलं तर माळ निघाली. जा म्हणे. जातो बाबा. त्यावेळेस मी पाहिलं चोर कसा असतो. आपल्यासारखाच लक्षात येत नसतो. कंस फोडणारा, खिशे कापणारा याला काय म्हणते. आणि काही पैसे घेऊन त्यांना पोलीस ठाण्यात नेल्यानंतर त्यांना सोडून देणारा, 5-6 हजार रुपये घेणारा चोर. मोठा चोर कोण नाही. इथं कोणी असं तर ते सोडून बघ. सामान गरीब माणूस आहे हो. माझ्या माला कुठं पण इथं चोर झाले. पण मी असं ऐकलं सडका खाणारे चोर आहेत. सडका फक्त कागदावर, तलाव खाणारे चोर आहेत. अरे कशाला जन्माला आले रे. काही किंमत आहे का तुम्हाला. कोण चांगलं म्हणतं. मला एकाने विचारलं शिक्षणाची फार गरज आहे. हा शिक्षणाची फार गरज आहे. त्याला योग्य शिक्षणाची गरज आहे. नुसते शिक्षणाची. पुष्कळ कॉलेजमध्ये शिकले, डॉक्टर वकील झाले आहेत. मी डोळ्यानं पाहिलेत, रस्त्यावर पडलेले आहेत. आणि त्यांना उचलून घरी नेण्यात. हे असं शिक्षण काय कामाचं. अरे कॉलेजचं नॉलेज जर पूर्ण व्हावं असेल, या सगळ्या मंत्र्या संत्र्याने 1 महिनाभर माऊलीच्या दिंडीत यावं. एका माजी आमदारानं मला विचारलं आल्यानं काय होईल. म्हणलं तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही शेण खाणार नाही. शेण आम्ही शेण खातो का. मी लोक म्हणते अमुक ठिकाणी उकंडा होता सरकारी, त्याची हाराशी झाली, ते पैसे न खाल्ले. म्हणजे काय खाल्ले म्हणतात लोक. हो, तुम्ही शेण खाणार नाही, काही गू खाणार नाही, इकडे तिकडे जाणार नाही. चांगल्या नजरेने लोकांकडे पाहतात. आपल्याकडे जे पद दिलं आणि आपल्या कोठ्यात जो पैसा आहे, ज्या कामाकरता दिला, तो योग्य रीतीनं खर्च केल्या जाईल. तुम्ही केल्या जात नाही म्हणून तुमची फजिती कोण बरं म्हणतं. तोंडापुढं म्हणते भाऊ 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 म्हणते. मग म्हणते काय खरंय त्या बेवड्याच. त्याला कोण चांगलं म्हणतं. अरे आमचा कळकट माळकट वारकरी बिचारा साधा वाटाने चाललेला पंढरीचा, जाणकार माणसं त्याचे पाय धुवून पितात तर त्यांचं कल्याण होतं. मूर्ख मंत्र्यापेक्षा, अरे काही खाल्ल्यापेक्षा लाडू खायना भल्या माणसं आनंदाचे. तुका म्हणे खातो आनंदाचे. जन्माला येऊन तू मंत्री झाला याचा आनंद आहे, पण पुढचं काम तुझं आम्हाला बरं वाटलं. मंत्री हो, पण आधी वारकरी होऊन मंत्री, वारकरी होऊन सरपंच, देवाचा भक्त होऊन महाराज कारभार करीता. म्हणजे चांगल्या तऱ्हेनं कारभार केला जातो. गाडी शिकून जर गाडीवर बसला तर बरं, नाही गेरही पाडायचा पत्ता नाही, काही नाही, तो धडक आपला. अनट्रेन ड्रायव्हर गाडी नीट चालवित नाही. अनट्रेन संसारी नीट संसार करीत नाही. अनट्रेन मंत्री नीट मंत्री कारभार करीत. आधी ट्रेंड व्हा, ते साधू संतांच्या सहवासात व्हा. या जगाचा जाणता राजा, राजा असून महाराजा. राजा असून कोण आहे. महाराजा आहे. तो आधी संताकडे त्यानं आईकडून बाळकडू पाजल्या गेलं. मातोश्री जिजाबाई, जिजामातेनं बाळकडू पाजलं. संताकडून हे घेतलं, उपदेश घेतला. टेन्शन आलं की ते संताकडे अटेन्शन राहायचे. आता ते महाभाग टेन्शन आलं तर कुठं अटेन्शन राहतात हे मला इथं नका विचारू. कळलं का तुम्हाला. हे चांगल्या गोष्टी घ्या. अरे भागवत कशा करताय. आपलं सगळे अवगुण नष्ट करायचे. काही प्राप्त व्हायचं नाही. प्राप्त आहेच, सगळं प्राप्त आहेच. आरशात चेहरा दिसतोच कधी पाहिलं तरी, पण चिखलानं वाखला तो
मग दिसण्याकरता काय काढावा लागतो? तसं अंतःकरणात जी घाण आहे ही घाण काढली की सर्व सुखाकरता तुम्हाला इकडे तिकडे भटकायची गरजच नाही. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भय. हे भागवत आहे, हे भागवत आहे. तारेला अशा तऱ्हेचं समजून सांगितलं आणि मग सुग्रीवासह सगळं सैन्य रामेश्वराला आलेले. रामेश्वरावर सगळे थांबलेले आहेत. लंका पार करायची तर जायचं कसं? सेतू बांधायचा. काय बांधायचा? सेतू बांधायचा. सेतू बांधण्याकरता आणायचे दगड कुठून? गंधमादन नावाच्या पर्वताचे दगड. कोणता पर्वत? गंधमादन नावाचा पर्वत. तिथले दगड आणले, वानरांना आणलेले होते. त्याच्यात इंजिनिअरिंग कोण होते? नळ, नीळ, जामवंत हे इंजिनिअरिंग लोक होते. सिमेंट लावलेलं नाही त्याला, ते दगडावर दगड रचलेले आहेत. आजही तो सेतू आहे. काही लोकांच्या मनात आलं होतं की हा रस्ता इथून साफ झाला म्हणजे आणखी लंकेला आपल्याला जायला जवळ पडेल. नौका मार्गाने आलं होतं. त्यांनी बाहेर देशातून मशिनी आणल्या त्याला पाडाय करता. कशाला? तुमच्या ऐकण्यात असेल नसेल मला माहित नाही, मी त्याचा साक्षीदार आहे 1990 पासून. त्याला पाडायला मशनी आणल्या. त्याच्या एका दगडाला काही धक्का लागला नाही, पण ह्या मशनीच बिघडत गेल्या. सेतू जसाच्या तसा. अरे रामरायाचा सेतू आहे रे तो. कुठेही हात घालू नका रे बापा हो. साधू संताला त्रास देऊ नका. देवाला आमच्या सारख्या मूर्खाला, ढोंगी माणसाला त्रास दिला तर चालेल, पण संताला त्रास देऊ तुकोबाराया संत आहेत. आदरार्थी त्यांचं नाव घेत जा. म्हणजे तुम्हाला ज्या मरणाला तुम्ही घाबरता, काळाला, तो काळ थर कापड. तुकाराम तुकाराम नाम घेता ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव. हो, त्यांचं संतांचं स्मरण केला तर आपल्या पापाचं क्षालन होतं, सगळी घाण निघून जाती. रामाचं स्मरण, संतांचं स्मरण, देवाचं स्मरण. यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधना विमुच्यते. नमस्तस्मै विष्णवे प्रभो विष्णवे नमः. त्यांच्या स्मरणातच आपलं कल्याण आहे. झालं, सेतू तयार झालेला आहे. विचार करू लागले नळ, नीळ, जामवंत आणि हनुमंत. हनुमंत रामरायानं सांगितलं, अरे सेतू झाला, लंकेत जायचं गोष्ट खरी, पण सीता कुठे आहे नेमकी? हिचा शोध लागला पाहिजे ना. हिचा शोध घ्यायला कोण जाईल? नळ, नीळ, जामवंत, हनुमंत बसलेले एकमेकाकडे पाहू लागले. रामरायाने सांगितलं, सीताचा शोध आणायला कोण शोध घेणार? कोणाच्याच लक्षात येईल. मग सगळ्याच्या लक्षात आलं, आपल्यात ही शक्ती जर कोणात असेल तर हनुमंतात आहे. हनुमंतच जाणार म्हणल्यावर टाणकन उडी मारली. कोण? हनुमंतरायानं. हनुमंतामध्ये ती शक्ती नव्हती का स्मरण नव्हतं? कसं कसं काय नव्हतं? जोरानं आवाज येऊ द्या ना. काय नव्हतं? तुम्ही पाखरं राखायला बसला असं करता का? तसे पापरूपी पक्षी उडून जाण्याकरता भजनही मोठं प्रेमानं करीत जाव, आनंदानं करीत जाव. सगळे घाण उडून जाते आपल्या ह्याच्यातली. काय विषय चालला? हनुमंताला स्मरण होता जोडी. ती शक्ती हनुमंतात नव्हती का? स्मरण नव्हतं. हनुमंतात शक्ती प्राप्त झाली का स्मरण? मग तुम्ही देवाचे नाहीत का? एखाद्या साध्या पाटलाचे असले, चपराशाचे असले, केंद्रीय सरकारचा चपराशी जर असेल, सेंट्रल गव्हर्नमेंटचा, त्याला पगार भरपूर आहे. चांगल्या संस्थेच्या मॅनेजरला पगार नाही, असा त्या चपराशाला पगार आहे. कोणत्या? सेंट्रल गव्हर्नमेंटच्या. त्याची बायको सुद्धा स्वतःला महाराणी समजती. हो, चपराशी साहेबाची बायको आहे म्हणते मी. आपण म्हणतो त्याला चपराशी, पण ती म्हणते मी चपराशी साहेबाची. बरोबर तिचं पोरगाई सुद्धा म्हणतो माझ्या बापाला काय कमी मला. म्हणजे चपराशाच्या पोराला कमी नाही, मंत्र्याच्या पोराला कमी नाही, श्रीमंताच्या पोराला. पण हे सगळे आज आहे उद्या नाही. चपराशी आज आहे उद्या नाही, कलेक्टर आज आहे उद्या नाही, सभापती आज आहे उद्या, मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती आज आहे उद्या, देव आज आहे उद्या. कसं कसं? तुम्ही कोणाचे? देवाचे. येतं तुम्हाला स्मरण नाही का? देवाचे नाही स्मरण नाही.
मग देवाचे तुम्ही रडता काहून, कसं करू काय करू, अष्टाक्षरीच मंत्र जपता. श्रीराम जयराम जय जय राम जपत जाना. हनुमंत गेले, उड्डाण करून लंकेत गेले, इकडं तिकडं पाहू लागले. विभीषण भक्त भेटले. हनुमंता चिंता करू नको, सीतेला शोकच नाही, ती अशोक वनात आहे. कोणत्या अशोक वनात. आमच्या रामजन्मभूमीचे आंदोलनही अशोक सिंगलचे होते. ते मला म्हणे तुम मेरे साथ चलो, कोई डर नहीं बोले. अशोक जी, जहां अशोक है वहां डर कैसा हो सकता. मेरे साथ अशोक है ना, फार लीमता, फार अधिकारी. 1937चे गोल्ड मेडलिस्ट होते अशोक सिंगल. आणि त्यांनी नोकरी सोडून या कामातच सगळा आपला. त्यांची बहीण सुद्धा या कामात. तोगडिया ऐकलं असं तुमचं नाव. कॅन्सरचा नंबर 1चा गुजरात मधला डॉक्टर. त्यानं तो सगळा मोठा दवाखाना लोकार्पण केला. स्वतःची बायको, एक मुलगी, ती देशाच्या सेवेकरता निघाले, जनकल्याणार्थ निघाले. किती मोठा त्याग आहे. ती साध्या गोष्टी घे, त्यागाशिवाय होतं काय. कोणता पहियाचा दगडात पहियात जावं लागत कोणाला तरी मंदिर उभं राहतं. त्या पहियातल्या दगडाचं कोणाला ध्यान. जो शहीद है उनकी याद करो. हा, डोळ्यातून पाणी आलं पाषाण हृदय नेहरूच्या सुद्धा. हो, त्यांचं काही लक्ष. अरे आई वडील बाप जाते जे तुमच्या पाहण्यात निदान त्यांनी तुमच्याकरता काय काय केलं. त्यांच्या नावाने एखादा पित्तर तर जेव घाला. इतकं इपितर हो नका. त्यांचं श्राद्ध घाला. वर्ष पण सांगणारेच ऐकत आहेत आणि तिकडे श्रद्धेचं श्राद्ध करून टाकीत. श्रद्धाच राहिली नाही. आणि श्रद्धा नसल्यामुळं लोकांना हे बोध होत. अपवित्र भक्षक काक जो अमृत कभी पाता नाही. अपवित्र भक्षण करणारा कावळा, त्याला किती बोध केला तर तो अमृत पीत नाही. बिन भक्ती श्रद्धा ज्ञान जिनके ध्यान में आता नहीं. विना भक्तीचे, विना श्रद्धेचे, विश्वास नसलेल्या माणसाला बोध आकलन होत नाही. विभीषणानं सांगितलं काळजी करायचं काम नाही. सीता अशोक वनात आहे. तिथं आले हनुमंत अशोक वनात, झाडावर बसले. सीता पश्चाताप दग्ध आहे. सीतेच्या मनात एकच विचार की मी संताचा विचार न ऐकल्यामुळे ही सगळी फजिती झाली. आणि संत माझ्या घरात, माझे दीर संत आहेत हे मला कळालं नाही. लक्ष्मण हे संत आहेत हे मला कळालं. हो, साधू छळले. काय म्हणते मनातल्या मनात ती, साधू छळले मज माझी कळले. पश्चाताप करू लागली माय. मी साधूचा काय केला, साधू छळले. ती रेषा जर उल्लंघन नसती केली तर हे झालं. साधू छळले मज माझी कळले. दुःखित उर्मिला पती. उर्मिला पती म्हणजे उर्मिलेचा पती लक्ष्मण. ते संत आहेत हे मला कळाले. कळत नाही. मुलगा संत असून कळत नाही. मुलाला बाप संत असून कळत नाही. संत शेजारी राहून हा होतं म्हणते आमच्या भावकीचं. लय त्याला देवाचं येड. तुला कधी लागत आता. हो, अशा काहीतरी गप्पा मारीत बसतेत. अरे हे जन्म फुकट व्हायला जाऊ देऊ. कधीतरी लागा कामाला. झडझडोनी वहिला निघ ये भक्तीचे वाटे लाग. बघ पावसी अभ्यंगणीचे धाम माझी. पश्चाताप होऊ द्या आणि त्या देवाच्या मार्गाला, सत्य मार्गाला लागत जा. सत्य मार्ग. हनुमान झाडावर बसून ऐकू लागली. मग टपकन खाली उडी टाकली आणि साष्टांग नमस्कार केला मातोश्री सीता. ती पाहू लागली मातोश्री सीता. त्यांना वाटलं ओळखलं नाही. त्यांनी रामरायानं जी मुद्रिका दिली होती ती मुद्रिका सीतेच्या पुढे फेकली. ती पाहताच म्हणजे कोण बाबा, म्हणजे मी आपला पुत्र आहे, सेवक आहे. मी आपला कोण आहे, सेवक आहे. आई साहेब मातोश्री मी आपला सेवक आहे. रामराया आनंदात आहे. विचारलं राम कसे आहे. आनंदात आहे म्हणे. ते आता आपल्या शोधार्थ आलेले आहेत. समुद्राच्या पलीकडे. आता समुद्राचं उल्लंघन करून लंकेत येणार. रावणाचा पडशा पाडणार आणि आपली मुक्तता. काही चिंता करू नका. पण कधी भेटल रे.
कधी भेटेन रघुपती रघुपती, कधी भेटेन रघुपती रघुपती, कधी भेटेल रघुपती रघुपती, कधी भेटेल रघुपती रघुपती. मधला सांगा मारुती, सांगा मारुती रघुपती, कधी भेटला रघुपती, कधी भेटला रघुपती. मी अपराधी शब्द चराने, मी अपराधी शब्द शराने, दुःखी उर्मिलापती, हा दुःखी उर्मिलापती. कधी भेटला रघुपती रघुपती, कधी भेटला रघुपती रघुपती, कधी भेटला रघुपती, कधी भेटला रघुपती रघुपती, कधी भेटला रघुपती रघुपती, कधी भेटला रघुपती